Hello guys. Yeah, welcome back to my channel and hope you guys are absolutely doing fine. So today we are going to discuss how to install SSL certificate on our cPanel hosting. So for that I have used Zero SSL platform. Okay. So using Zero SSL आपण आज SSL इन्स्टॉलेशन करणार आहे आपल्या cPanel hosting वरती जे आपले आहे GoDaddy बेस्ड. सो माझ्याकडे जे होस्टिंग आहे बेसिक वर्डप्रेस होस्टिंग आहे विथ cPanel. पण आता ॲक्च्युअल केसमध्ये माझ्या ह्याला साईटला SSL सर्टिफिकेट इश्यू आहे. आणखीन आपलं cPanel आपल्याला प्रोव्हाइडसुद्धा करत नाही फ्री SSL सर्टिफिकेट. जर cPanelवरती आपल्याला लेट्स एन्क्रिप्ट नावाची सर्व्हिस असेल किंवा ऑटो SSL असेल तर आपल्याला इझिली SSL सर्टिफिकेट cPanel थ्रूच इन्स्टॉल करता येतं. बट जे वर्डप्रेस होस्टिंग आहे माझं त्यामध्ये आपल्याला तो ऑप्शन नाही आहे. सो आपल्याला मॅन्युअली वर्डप्रेस मॅन्युअली आपल्याला SSL इन्स्टॉलेशन करायचं आहे. सो त्यासाठी मी माझा एक चांगला प्लॅटफॉर्म म्हणून झिरो SSL यूज करतोय. झिरो SSL आपल्याला 90 डेजसाठी 3 SSL सर्टिफिकेट्स देतात, ज्यामध्ये आपण 3 डोमेन्सवरती इन्स्टॉलेशन करू शकतो. सो ह्यामध्ये आपलं आहे टेस्ट म्हणजे जस्ट फ्री अकाउंट आहे, त्यामधून आपण 3 SSL इन्स्टॉलेशन्स करू शकतो. सो आपल्याला पहिली स्टेप करायची आहे जी 90 डेज SSL सर्टिफिकेटसाठी आहे, ती क्रिएट फ्री SSL सर्टिफिकेट. तुम्ही जस्ट न्यू सर्टिफिकेटवरती क्लिक केलात, आपल्याला इथं डोमेन नेम ॲड करायचा आहे. माझं डोमेन आहे matrixlegalservices.in. सो मी इथं डोमेन पुट केला. त्यानंतर आपल्याला दोन्ही डोमेन इथं शो होत आहेत. एक आहे wwwचा, आणखीन दुसरा आपला रेग्युलर डोमेन. सो नेक्स्ट स्टेपला आपल्याला चूज करायचं आहे व्हॅलिडिटी 90 डेज. आपल्याला फ्री प्लॅनमध्ये 90 डेजचीच भेटते. सो आपण 90 डेज सर्टिफिकेट करणार आहे. त्यानंतर ॲडऑन्समध्ये अनलिमिटेड 90 डेज सर्टिफिकेट. त्यानंतर आपल्याला CSR सर्टिफिकेट सायनिंग रिक्वेस्ट जनरेट करावे लागते. ते आपण इझिली आहे प्लॅटफॉर्ममधून झिरो SSL मधूनच ऑटो जनरेट करू शकतो. सो आपण ती करून घेणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला एन्क्रिप्शन अल्गोरिदम म्हणून RSA 2048, RSA 3072, RSA 4096 अशा डिफरंट आहेत. सो आपल्याला मॅक्सिमम कॉम्पॅटिबिलिटी जी आहे आपल्या म्हणजे मोस्ट ऑफ सर्व्हर्स आहेत जे 2048 मध्ये वर्क करतात. सो आपण 2048 मध्येच CSR जनरेट करून घेऊ. त्यानंतर आपल्याला प्लॅन चूज करायचा आहे. ऑलरेडी आपलं फ्रीमध्ये आहे, सो आपण फ्रीवाला चूज करतोय. नेक्स्ट स्टेप करायचे आहे, CSR ऑटोमॅटिकली जनरेट होते. CSR जनरेट झाल्यानंतर आपल्याला DNS व्हेरिफिकेशन करावं लागतं वेबसाईटसाठी. सो एक तर आपण ईमेलवरून म्हणजे जो ॲडमिन ईमेल आहे त्याच्यातून करू शकतो. DNS म्हणजे डोमेन नेम सर्व्हर्स, त्याच्यातूनही आपण आपले व्हेरिफिकेशन करून घेऊ शकतो. आणि तिसरा वे आहे आपल्याकडे फाईल अपलोड. सो आपण बेटर वे फाईल अपलोड चूज करणार आहे. पहिल्यांदा आपल्याला HTTP किंवा HTTPS प्रोटोकॉल सिलेक्ट करायचा आहे. सो आपण HTTP प्रोटोकॉल सिलेक्ट करतोय. त्यानंतर डाउनलोड युअर ऑथ फाईल या लिंकवरून आपल्याला ऑथेंटिकेशन फाईल जनरेट होते, ती भेटून जाते. जस्ट डाउनलोड करायचे आहे. तिसरी स्टेप आपली असणार आहे ऑथेंटिकेशन फाईल अपलोड करण्यासाठीचा फोल्डर पाथ, जो असणार आहे आपला पब्लिक HTML डॉट वेल नोन आणि त्यानंतर PKI व्हॅलिडेशन. सो माझ्या केसमध्ये आपण cPanelवरून फाईल मॅनेजरला जातो आहे. त्यानंतर माझी वेबसाईट आहे ती पब्लिक HTML अंडर आहे. सो तिथे मी डॉट वेल नोन नावाचा फोल्डर ऑलरेडी क्रिएटेड आहे. त्यानंतर PKI व्हॅलिडेशनसुद्धा मी क्रिएट केलेलं आहे. आपल्याला इथे येऊन फक्त ती PKI व्हॅलिडेशनची जी ऑथ फाईल आहे ते आपल्याला अपलोड करून घ्यायची आहे. सो आपण इझिली अपलोड करून घेतो आहे. त्यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन डन करायचं आहे. सो आपण येऊन इथं आपल्याला आता ऑलरेडी आपण अपलोड केलेलं आहे. सो या 2 स्टेप्स आपण डिरेक्टली नेक्स्ट स्टेपवरती क्लिक करू.
त्यानंतर व्हेरीफाय डोमेनवरती क्लिक केला. सो आपला डोमेन हा व्हेरीफाय झालेला आहे आणि आपलं सर्टिफिकेट इश्यूसाठी रन होत आहे. सो ह्या प्रोसेससाठी थोडा वेळ लागेल, बट एकदम सिंपल प्रोसेस आहे. इझिली 1 क्लिकमध्ये आपण एखादा साईटसाठी SSL सर्टिफिकेट जनरेट करून घेऊ शकतो आणि ते इन्स्टॉल देखील करू शकतो. सो अजून थोड्या वेळात आपलं सर्टिफिकेट कम्प्लिटली इश्यू झालेलं आहे आणि आपल्याला डाउनलोड सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर झिप फाईल भेटून जाते. त्यानंतर हा आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला CRT आणि CA बंडल की आणि प्रायव्हेट की भेटून जाते. सो आपल्यासाठी सर्टिफिकेट की इम्पॉर्टंट आहे. त्याआधी आपण सर्टिफिकेट की ओपन करून घेऊ. आता आपल्याला सर्टिफिकेट की कॉपी केल्यानंतर आपल्याला आपल्या सी पॅनलवरती परत यायचं आहे. सी पॅनलमध्ये SSL TLSमध्ये येऊन आपण सर्टिफिकेट आपलं इन्स्टॉलेशन करून घेऊ शकतो. तुम्ही इझिली इथून सुद्धा प्रायव्हेट की CSR जनरेट करून घेऊ शकता, बट ह्या ऑप्शनपेक्षा मी तो ऑप्शन जो आपण ऑटोमॅटिक CSR जनरेशन जो केलेला तो बेटर ठरतो आहे. सो आपण तिथून त्यानंतर मॅनेज SSL वरती क्लिक करायचं आहे. आपलं डोमेन नेम matrixlegalservices.in हे आहे. सो आपण CRT अपलोड करून घेतले. इथं आपल्याला समजते दोन्ही डोमेन येतात आपले, मॅट्रिक्स लिगल आणि www.matrixlegalservices.in. आता आपण ऑटोफिल बाय सर्टिफिकेट केलं तर CA बंडल की जी आपल्याला लागते ती ऑटोफिल होते, बट प्रायव्हेट कीसाठी आपल्याला त्या फाईलवरतीच डिपेंड्स आहे. सो आपण परत झिप फाईलमध्ये येऊन आपली प्रायव्हेट की ओपन करून ती जस्ट कॉपी पेस्ट करून घेऊ शकतो आणि आपल्या सी पॅनलमध्ये प्रायव्हेट कीच्या जागी आपण पुट करायचे आणि इझिली आपण इन्स्टॉल सर्टिफिकेट केलं. हे ज्यावेळी आपल्या वेबसाईटचा कॅशे असतो त्यावेळी मोस्टली आपल्याला तो सेम प्रॉब्लेम दाखवतं, बट आपण मोस्टली इनकॉग्निटो मोडला चेक केलं तर आपल्याला इश्यू रिमूव्ह होऊन जाईल. आता आपल्याला इझिली इथं दिसतंय की आपलं कनेक्शन इज सिक्युअर आणि जर आपण सर्टिफिकेट पाहिलं तर सर्टिफिकेटसुद्धा आपलं व्हॅलिड आहे. ते आपल्याला 90 डेजसाठी भेटलेलं आहे, मार्च 23, 2026 पर्यंत. सो दिस इज द प्रोसेस. आपण ह्या प्रोसेसनं एका अकाउंटवरून मॅक्सिमम 3 SSL सर्टिफिकेट्स इन्स्टॉल करू शकतो आणि फॉर न्यू SSL सर्टिफिकेट्स आपण नवीन अकाउंटसुद्धा क्रिएट करू शकतो. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही ह्या प्रोसेसचा यूज करून तुमचे बाकीचे SSL सर्टिफिकेटसुद्धा इन्स्टॉल करा. सो थँक्यू. आपण हा एंड करूयात. आणखीन मला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जर मला सपोर्ट केलात, सबस्क्राईब केलात तर मी असाच कॉन्टेंट आपल्यासोबत शेअर करेन, ज्यातून आपल्याला इझिली वर्डप्रेस रिलेटेड गोष्टी समजत जातील. थँक्यू सो मच.